शक्ती कपूर इम्तियाज जलील त्यांनी प्रेस घेऊन त्या प्रेसमध्ये रमाई घरकुल योजना या योजनेच्या संदर्भामध्ये जे काही महानगरपालिकेत चाललं आहे ते सर्व खोटं आहे आणि काही नेते नगरसेवक यांचं नाव बदनाम करण्यासाठी इम्तियाज जलीलनं सुपारी घेतलेली आहे। कारण इम्तियाज जलीलला माहीत नाही की रमाई घरकुल योजना ही योजना 2010पासून सुरळीत आणि चांगली चालू आहे। पण इम्तियाज जलील यांनी पूर्वमध्ये इलेक्शन लढलं आणि त्या इलेक्शनमध्ये प्रभाव झाला म्हणून इम्तियाज जलीलचं हे दुखणं आहे। इम्तियाज जलील जाणून बुजून बौद्ध समाजाला टार्गेट करतो आहे। इम्तियाज जलीलला बौद्ध समाजानं मतदान नाही केलं, तो राग धरून मनात इम्तियाज जलील जाणून बुजून बौद्ध समाजाला टार्गेट करतो आहे। इम्तियाज जलीलने जे काल पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदमध्ये जे काही डॉक्युमेंट दाखवले, सन्माननीय मुख्यमंत्री साहेब, सन्माननीय उपमुख्यमंत्री साहेब यांचे डुप्लिकेट डॉक्युमेंट दाखवलेत की हे डॉक्युमेंट डुप्लिकेट आहेत आणि हे राहणार आंबेडकर नगरमध्ये आणि राहुल नगरमध्ये असं त्यांनी दाखवलं आहे। असं दाखवल्याच्या नंतर आम्ही माननीय पोलीस आयुक्त साहेबांना विनंती केली की त्यांनी काल जे डॉक्युमेंट दाखवले असतील त्या डॉक्युमेंटची शहानिशा झाली पाहिजे। ही डॉक्युमेंट त्याच्याकडे कुठून आले, कोणी दिले आणि कसे बनले त्याची पहिली चौकशी करा। त्यांनी जे सांगितलं की महानगरपालिकेमध्ये बोगस डॉक्युमेंट तयार करून घरकुल योजना काही नेते काही मंडळी हे करीत आहे, हे आमचं आंबेडकर चळवळीच्या समाजाचं कार्यकर्त्याचं म्हणणं आहे की जी काल इम्तियाज जलीलचा जो रोष होता, इम्तियाज जलीलला जे समाजाला बदनाम करायचं आहे, आम्हाला बदनाम करायचं, त्याच्यामध्ये नावं घेतलेत त्यांनी। त्याच्यामध्ये महेंद्र सोनवणे असतील, अरुण बोर्डे असतील, जालिंदर शेंडगे असतील, राहुल सोनवणे असेल। आम्ही त्यांनी एक प्रेस घेतली होती, त्या प्रेसमध्ये 7/12 होता, त्या 7/12मध्ये हरिजन नाव लिहिलं होतं। ते जे हरिजन त्यांनी म्हणलं होतं म्हणून आम्ही त्यांच्या विरोधात लाखोचा मोर्चा CP ऑफिसवर आणला होता आणि तो राग धरून इम्तियाज जलील आज आम्ही ज्यांनी मोर्चा काढला आहे त्यांचा रोष पालकमंत्रीवर होता, संजय शिरसाट साहेबांवर होता, त्यांनी तो रोष करायला पाहिजे। पण त्यांनी जे हरिजन शब्द वापरला, आम्हाला 98, 91, 92ला ज्यावेळेस सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे की लेखित असो की अनलेखित असो की तुम्ही हरिजन म्हणू शकत नाही, हरिजन हा अपमानजनक शब्द आहे, म्हणून सुप्रीम कोर्टाने त्याच्यावर बॅन आणलं होतं। मग इम्तियाज जलीलनं ज्यावेळेस प्रेसमध्ये हरिजन म्हणला म्हणून आम्ही त्याच्या विरोधात मोर्चा काढला होता। क्रांती चौक ते CP ऑफिस ज्यावेळेस लाखोच्या संख्येनं येऊन आम्ही CP ऑफिसला धडकलो होतो आणि त्याच्यावर गुन्हे दाखल झाले होते, त्याचा राग धरून इम्तियाज जलील आमची बदनामी कशी होईल हे इम्तियाज जलील करीत आहे। आम्ही इम्तियाज जलीलला आपल्या माध्यमातून इशारा देतोय कि इम्तियाज जलील आप होश में आओ, आपको मालूम नहीं अम्बेडकर समाज इतना जागरूक है, ये चळवळी का केंद्र बिंदु है। यहाँ पे जब जब कुछ होता है तो पहले अम्बेडकर समाज जागरूक होकर रोड पर उतरता है। आप होश में आओ, आपको अम्बेडकर समाज खासदार बना सकता तो उसको गिरा भी सकता। और आगे इम्तियाज जलील ने होश में आकर बयानबाजी करना चाहिए। इसके बाद में अगर इम्तियाज जलील कुछ बयानबाजी करता है तो हम पुलिस कमिश्नर साहब को बोले हुए कि कमिश्नर साहब आप इम्तियाज जलील पर गुना दाखिल कर उनको अटक करना। इसके पहले उनके ऊपर एक्टर सिटी के एक्ट प्रमाण की ओर से 4 गुने दाखिल है, तभी भी उनको कार्रवाई नहीं, खाली गुना दाखिल करे हुए। अभी हमने कमिश्नर साहब को बोले कि हमने जो कंप्लेंट दिए, निवेदन दिए, वो निवेदन में बोले हुए कि कार्रवाई करके इन पे गुना दाखिल होकर इनको अटक करना चाहिए। अगर ये ऐसा नहीं करते तो हम इम्तियाज जलील के घर के ऊपर आने वाले 19 तारीख को
नहीं तो 20 तारीख को रमज़ान के दिन हम उनके घर पे, ईद के दिन हम उनके घर पे जाके मोर्चा निकलने वाले हैं।